की प्रास्ताविकाच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका आपण विशद करावी। आदरणीय टेंबरे सर। नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय राऊत साहेब, माजी मंत्री तसेच आमचे आधार श्री सावंत साहेब, या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब, नांदेड वाघाळा जिल्ह्याचे माननीय आयुक्त श्री डोईपोळे साहेब, लातूर विभागाचे उपसंचालक श्री नाईक साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाचे सहसंचालक श्री दीक्षित साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी हिंगोलीचे श्री मारावर साहेब, त्याचबरोबर उपस्थित मंचावर सर्व आदरणीय, या 2 दिवसीय राज्यस्तर युवा महोत्सवाकरिता आलेले सर्व स्पर्धक, सर्व खेळाडू, या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। राज्यस्तर स्पर्धा या बऱ्याच कालावधीपासून या ठिकाणी आपण घेण्याचा एक मानस होता आणि तो आज मानस या ठिकाणी पूर्ण होत आहे। विविध विभागातून आलेले एकूण 240 खेळाडू, या 40 खेळाडूंची प्रतिभा या ठिकाणी ते आपले दाखवणार आहेत। नुकतंच सर्व मान्यवर या ठिकाणी आगमन होत असताना विज्ञान व तंत्रज्ञान हा जो मेळावा आहे आणि यातनं जी संकल्पना माननीय प्रधानमंत्रीजी यांनी मांडली युवकांच्या विकसित भारताकरिता, तर या तराच्या ज्या स्पर्धा होणार आहेत दिल्ली येथे, त्यांना पाठवल्या जाईल। त्यासोबतच या प्रत्येक परीक्षक उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, नांदेड जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष जिल्हाधिकारी श्रीमान अमिताभजी राऊत करतो। मला अतिशय आनंद आहे की हा युवा महोत्सव नांदेडला होतो आणि ते सुद्धा आमच्या शारदा भवन शिक्षण संस्थेच्या परिसरात होतो। आपण तो चुकीचं ठरणार, खरं म्हणजे आपला देश हा उत्सवांचा देश आहे, परंतु युवांसाठी जेव्हा एखादा उत्सव होतो तेव्हा तो प्रत्येकाच्या हृदयाला भिडतो। आणि म्हणून ज्या पद्धतीने आज विविध क्षेत्रातले पुढं प्रदर्शन विद्यार्थी करतायत, मला अतिशय आनंद आला। येताना काही स्टॉल्स आपण पाहिले आणि विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यातून प्रचंड अशी ऊर्जा मिळते असं मला वाटतं। आणि म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहेत ते चांगल्या तऱ्हेने दरवर्षी वेळोवेळी तिथून विद्यार्थ्यांची जी जेवढी क्षमता आहे, पालकांची काय अपेक्षा असते, मुलांनी आपलं नीट क्रॅक करावं चांगलं आहे, त्यामुळे मुलांनी जेई व्हावं, जेई मेन्स द्यावे, इंजिनियर व्हावं, याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं। आणि म्हणून स्पोर्ट्स, मी तर म्हणतो जिल्हाधिकारी साहेब, आपल्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याला एक स्पोर्ट कंपल्सरी केला पाहिजे, त्यांनी खेळलंच पाहिजे। आणि मग त्या पालकांना जाग येईल की बाबा आपल्या मुलांना आपल्याला पाठवावंच लागेल। नाही तर आपल्याकडे एवढा मोठा आपण इन्फ्रास्ट्रक्चर करून ठेवले। आता आपण पाहतो तालुका लेवलला बॅडमिंटनचे आपल्याकडे हे आहे, पण आकर्षित करा पाहिजे तर इतर अनेक योजनांमध्ये आपण फुकट वाटतो, आता लाडका खेळाडू म्हणून करा, लाडका खेळाडूंना आणा, त्यांना काही चार्ज करू नका आणि त्यांच्यातला विद्यार्थी कसा जागा करता येईल। कारण साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी असं म्हणतात, जो साऊंड बॉडी जर झाली तर माइंड ऑलरेडी साऊंड होऊन जाईल आणि त्यातून अभ्यासावर सुद्धा ते चांगलं लक्ष केंद्रित करू शकतील असं मला वाटतं। असा सगळ्याचा परिपाक म्हणून हा युवा महोत्सव मी पाहतो आणि याच्यातून चांगले टॅलेंट्स निष्पन्न होईल आणि जगासमोर येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। मग अशी अनेक परीक्षकांचा आपण सन्मान केला, त्यामध्ये एक परीक्षक आत्ताच आपल्याला आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला आहे महाराष्ट्रातले सगळे युवक युवती, राज्यस्तरीय युवा महोत्सव
हा आमच्या विभागासाठी नेहमी प्रतिष्ठेचा राहिलेला आहे आणि या विभागाचं काम करत असताना राष्ट्रीय स्तरावर मी महाराष्ट्राचा संघ जवळपास 3 ते 4 वेळा घेऊन गेलो होतो वेगवेगळ्या ठिकाणी आणि तिथे सुद्धा युवकांना आणि 14 योजना त्याच्यामध्ये आम्ही प्रस्तावित केलेल्या शासनाकडून. तर त्या जर कार्यान्वित झाल्या किंवा मंडळ हे सांस्कृतिक कार्य करणारे सगळे मंडळांना सगळ्यात उत्कृष्ट लोकगीत आणि समृद्धीचं माननीय श्री डी पी सावंत साहेब म्हणताना म्हटले ते राखीव खेळाडू आहेत, परंतु त्यांचं भाषण ऐकलं ते कोच सारखं होतं, बरोबर आहे ना. आणि नेहमी ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. सोबतच उपस्थित आमचे सहकारी अविनाश कुमार, आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, आयुक्त महानगरपालिका, सोबतच क्रीडा विभागाचे सर्व मान्यवर अधिकारी श्री युवराजजी नाईक, श्री विजयजी संतान, श्री मारावार, श्री दीक्षित साहेब, श्री टेंबरे साहेब, रावळकर मॅडम, जिल्हा विभाग अधिकारी, सर्व उपस्थित अन्य मान्यवर आणि विशेष म्हणजे आज या कार्यक्रम ज्यांच्यासाठी आयोजित केला आहे असे सगळे आपले युवक आणि त्यांच्या कार्यक्रमाला त्यांच्या वेगवेगळ्या जे परफॉर्मन्सेस आहेत त्यांना जे न्याय देण्याचं काम करतात आणि त्यांच्यामधल्या जे स्पर्धेचा निकाल देण्याचं कठीण असं काम ज्यांच्याकडे आहे असे सगळे परीक्षक सगळ्यांचं मी या नांदेड नगरीमध्ये स्वागत करतो. खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे की हा राज्यस्तरीय युवा महोत्सव आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नांदेड शहरामध्ये आयोजित करण्याची संधी मिळाली. आपल्याला माहिती आहे की नांदेडची फार मोठी परंपरा आहे आणि अशा प्रकारचे अनेक आपण कार्यक्रम घेतले आणि जसं संताप साहेबांनी सांगितलं की गेल्या 2 वर्षांपासून खूप चांगल्या प्रकारे क्रीडा विभागाचे कार्यक्रम नांदेडमध्ये होत आहेत. म्हणजे एक वेळेस तर मी टेंबरे साहेबांना असं म्हटलं होतं की इतक्या स्टेटसाठी ते आमंत्रण देतात की म्हटलं आता किती आपण घेणार आहे नेमक्या, परंतु कंटिन्युअस चालूच असतं आणि एका अर्थानं चांगली गोष्ट आहे. कारण सावंत साहेबांनी सुद्धा सांगितलं की क्रीडा आणि कला या 2 गोष्टी आहेत त्या माणसाला परिपूर्ण बनवतात. मला म्हणजे आज एक आठवण निश्चितपणे सांगावं लागेल की मी शाळेत असताना 2001 साली मला सुद्धा संधी मिळाली होती राज्यस्तरीय युवा महोत्सवात जाण्याची. तिथं मला अर्थात पुढच्यासाठी मी पात्र ठरलो नाही, परंतु तिथं जाऊन ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या आयुष्यभर त्या सोबत राहतात. आणि आजही जर कोणी मला असं म्हटलं की मागच्या काळामध्ये जाऊन काय एखादी गोष्ट तुम्हाला बदलता येईल किंवा एखादी टाईम मशीन जर काय आली तर मी निश्चितपणे एकच करेल की आयुष्यामध्ये शालेय आयुष्यामध्ये विशेषतः आणि कॉलेजच्या जीवनामध्ये अभ्यास थोडा कमी करेल आणि थोडंसं खेळ आणि कला ह्याच्याकडे जास्त लक्ष देईल. कारण या गोष्टी आयुष्य म्हणजे माणसाला माणूस बनवणाऱ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, अभ्यास वगैरे सगळं हे चालू राहतं, 1-2% इकडे तिकडे झाल्यामुळे फार काही बिघडत नाही. जसंही आजकाल सगळ्या स्पर्धा परीक्षांचाच युग आलेला आहे. मात्र आपण या 2 महत्त्वाच्या क्षेत्राकडे जेव्हा दुर्लक्ष करतो त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला होतात. आम्ही बरेचदा इंटरव्ह्यूज घेत असतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी, वेगवेगळ्या आपण सगळेजण योग्य मार्गावर आहेत. खरं तर हे त्या लोकांना ऐकायला पाहिजे जे कशाला क्रीडा स्पर्धा खेळायच्या, कशाला कलामध्ये करायचं, कला आपल्या घरी बसून 1 चॅप्टर जास्त वाचू म्हणतात, त्यांच्यापर्यंत लावण्याचं जरा आवश्यक आहे. मात्र खऱ्या अर्थानं हे फार आवश्यक आहे आणि एकीकडे कटथ्रोट कॉम्पिटिशन वाढत आहे. प्रत्येकाला 1-1 मार्काचा 1-1% इथं गोवा आवरत नाही. अशा वेळेस आपण सगळेजण या कला आणि क्रीडा क्षेत्राचं तितकं चांगलं काम करतात, निश्चितपणे वाखाणण्याजोगं आहे. सगळे राज्यभरात आज विद्यार्थी आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना आता आम्ही बघितला ज्या कॉन्फिडन्सनं ते सांगत होते, ज्या बारकाईनं सांगत होते, खरंच म्हणजे ते बघून असं वाटतं की खरंच आपल्या देशाची पुढची पिढी जी आहे निश्चितपणे चांगल्या मार्गावर चाललेली आहे आणि चित्र जेवढं कदाचित आपल्याला वाटतं तेवढं सुद्धा वाईट नाही. आपण त्यांना अशा अपेक्षा ठेवू शकतो कारण आपला भारत हा युवकांचा देश आहे आणि आता युवा पिढीला तिथून पुढं सगळं जे देशाचं चालचलन आहे ते त्यांच्या हातात घ्यायचं आहे आणि हे असतानाच एक सर्व गुण संपन्न ज्याला आपण म्हणतो ऑलराऊंडर अशा प्रकारचे युवक आपले भेटले पाहिजे. आपण मुद्दा खऱ्या अर्थानं आज मान्य करावं लागेल की आपलं क्रीडा आणि युवक कल्याण असलं तरी आपण क्रीडावरच जास्त गुंतून राहतो आणि युवक कल्याणविषयी कार्यक्रम कमी होतात. त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. एक योगाव्याची गोष्ट म्हणजे जे मंचावर आहेत सगळ्यांसोबत कुठेतरी संबंध आलेला आहे. नाईक साहेब सांगलीला होते, दीक्षित साहेब जळगावला होते, मारावार साहेब सुद्धा इथं आपल्या नांदेडला होते, दत्तात्रय आजवर झाली. तर हे सगळ्या मंडळींनी मिळून हा एक कार्यक्रम वर्षानुवर्ष चालवलेला आहे आणि तीच धुरा आता पुढे नेत जयकुमार टेंबरे साहेब यांनी ज्या पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे निश्चितपणे त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. त्यांची सगळी टीम आहे त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. वेळोवेळी आमच्या जिल्हा क्रीडा समितीच्या बैठका होत असतात किंवा वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, त्यामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळे उपक्रम आपण घेतो. दर 8 ते 15 दिवसांनी ते 1 किंवा 2 खेळाडू माझ्याकडे घेऊन येतात आणि परीक्षक आहेत सगळे आजचे जे पार्टिसिपंट आलेले आहेत पूर्ण महाराष्ट्रातनं आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि या कार्यक्रमानिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.
बजावणे ही त्यांची भूमिका असते. हिंदीमध्ये एक ओळ महकणारी माणसं, सुगंधी माणसं अशी आपल्या आसपास असावी. त्यानंतर तितकंच सर्व मान्यवरांचे मी ऋण व्यक्त करते. टप्प्यात आपण पोहोचलेलो आहोत. म्हणून माननीय या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय उपस्थित होते. त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले आहे. त्याचबरोबर उद्घाटक म्हणून माननीय माजी मंत्री माननीय सावंतसाहेब पी सावंतसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब श्री अविनाश कुमारजी या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर मनपाचे आयुक्त साहेब महेशजी डोईपडे साहेब, तसेच लातूर जिल्हा आमचे उपसंचालक माननीय युवराजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे राजेश्वर मारवाड सर, मिलिंद दीक्षित सर, जयकुमार ठेंबे सर, तसेच चंदा रावळकर मॅडम याही उपस्थित झाले. त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अमरावती विभागाचे उपसंचालक माननीय संतान साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. कारण एवढी सगळी माणसं त्यांनी जोडून ठेवली. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही करावं मंडळी आहोत. सगळे अनेक माहिती आहे.